चांदोली प्रकल्पग्रस्तांचे विद्यार्थ्यांनी पत्रातून मांडल्या प्रकल्पग्रस्तांच्या समस्या, मागण्या मान्य करण्याची सरकारला केली विनंती। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील मनदूर येथे चांदोली प्रकल्पग्रस्तांचे गेल्या महिन्याभरापासून विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे। उघड्यावर आणि थंडीवाऱ्यात बसलेले या प्रकल्पग्रस्तांची प्रशासनाने दखल घेतलेली नाही। वर्तमानपत्रातून ही बातमी वाचल्यानंतर इस्लामपूर येथील सद्गुरू आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी या प्रकल्पग्रस्तांना भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। उघड्यावर थाटलेला संसार, चिमुकल्या पोराबाळांचे होणारे हाल, थंडीवाऱ्यात कुडकुडणारी वयोवृद्ध माणसं, 28 वर्षांपासून सुरू असणाऱ्या संघर्षाच्या कथा सांगताना डोळ्यातून वाहणारे अश्रू, हे सगळं ऐकून वस्तुस्थिती पाहून प्रकल्पग्रस्तांना भेट द्यायला आलेल्या आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले। येथील अनेक प्रकल्पग्रस्तांच्या विद्यार्थ्यांनी समस्या जाणून घेतल्या। शाळेत आल्यानंतर याच समस्या आणि त्यांच्या भावना त्यांनी पत्रातून व्यक्त केल्या। जवळपास 100हून अधिक विद्यार्थ्यांनी ही पत्र सरकारला पाठवली आहेत। स्वतः मायबाप म्हणवणाऱ्या सरकारनं आमच्या भावना समजून घेऊन प्रकल्पग्रस्तांना न्याय द्यावा, त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात। आमच्या वयाची त्यांची मुलं बाळं नातवंड त्यांच्या घरामध्ये त्यांच्या येण्याकडे डोळे लावून बसलेली आहेत। घरी आणि आंदोलनाच्या ठिकाणी अशा दोन्ही ठिकाणची त्यांची संसाराची घडी विस्कटली आहे। मायबाप सरकारने ही बाब गांभीर्याने घेऊन गेल्या 40 दिवसांपासून सरकारच्या निर्णयाकडे आस लावून बसलेल्या प्रकल्पग्रस्तांना न्याय देऊन त्यांना लवकरात लवकर घरी पाठवावं, अशी विनवणी या विद्यार्थ्यांनी सरकारकडे केली आहे। नमस्कार, मी श्रद्धा कांबळे, इयत्ता 9वीची विद्यार्थिनी, सद्गुरू माध्यमिक आश्रमशाळा इस्लामपूर। 14 फेब्रुवारी रोजी आम्ही चांदोली येथे गेलो होतो। चांदोलीमधील मंदूर येथे गेलो, तेथे आम्ही पाहिलं की काही प्रकल्पग्रस्त आंदोलनासाठी बसले। तर आम्ही त्यांच्या समस्या वगैरे जाणून घेतल्या। तर आम्हाला कळालं की चांदोलीमध्ये जे अभयारण्य आहे आणि प्रकल्पग्रस्त ते होते, तिथे बसले होते। तर त्यांना काही समस्या भेटत नाही आहे, त्यांच्या मागण्या सरकार पूर्ण करत नाही आहे। आमच्या आजीच्या, आजोबांच्या, आई वडिलांच्या वयाचे ते तिथं उघड्यावर बसले, त्यांचा हाल अपेक्षांचं जिनं आमच्याकडून बघवलं नाही, आमच्या पण डोळ्यात पाणी आलं। तर सरकारने प्लीज त्यांच्या मागण्या मान्य कराव्या आणि आमची पण अशी अपेक्षा आहे की तुम्ही मान्य कराल आणि त्यांना त्यांच्या घरी पाठवाल, कारण गेले 40 दिवस झाले ते तिथं बसलेले आहेत। तर प्लीज तुम्ही त्यांच्या मागण्या कराव्या। शिराळा तालुक्यातील मनदूर या ठिकाणी चांदोली प्रकल्पग्रस्तांचं गेल्या महिन्याभरापासून आंदोलन सुरू आहे। उघड्यावरचं त्यांचं जीणं, त्यांचे हाल अपेष्टा आणि प्रशासन त्यांची दखल घेत नाही, अशा स्वरूपाच्या बातम्या दररोज वर्तमानपत्रातून येत आहेत। आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी या बातम्या वाचल्यानंतर त्यांना खूप वाईट वाटलं। त्यांनी त्या बातम्या घेऊन आम्हा शिक्षकांच्याकडे त्या आंदोलकांना भेटण्याची विनंती केली। त्यामुळे आम्ही आमचे स्काउट गाईड आणि कप बुलबुलचे विद्यार्थी घेऊन मंदूर या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांना भेटायला गेलो। तिथं गेल्यानंतर त्यांचं उघड्यावरचं जीणं, त्यांचे होणारे हाल अपेष्टा हे सगळं आमच्या विद्यार्थ्यांनी बघितलं। अनेक प्रकल्पग्रस्तांच्या त्यांनी मुलाखती घेतल्या। अक्षरशः आमच्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यातून पाणी आलं। उघड्यावरचं ते जीणं त्या विद्यार्थ्यांना सहन झालं नाही। त्यामुळे शाळेत येऊन या विद्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या आणि आपल्या भावना पत्रातून व्यक्त केलेल्या आहेत आणि ही पत्र जवळजवळ 100 ते 150 पत्र शासनाकडे पाठवलेली आहेत। शासनानं या विद्यार्थ्यांच्या भावना आणि प्रकल्पग्रस्तांच्या समस्या लक्षात घेऊन लवकरात लवकर या प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न मार्गी लावा आणि लवकरात लवकर त्यांना घरी पाठवा, अशी विनंती आमच्या या विद्यार्थ्यांनी पत्रातून सरकारकडे केली आहे। ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, सांगली।